नमस्कार, मी राधा. स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत 31 डिसेंबरसाठी स्टार्टर रेसिपी. आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी घरी कधीच केली नसेल आणि खाल्लीही नसेल. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आता काहीच गरज नाही. ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी फक्त एक बटाटा वापरून तयार करू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा धणा पावडर, एक अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालून इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर हा जो तयार झालेला जो मसाला आहे तो आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला एक मोठ्या साईजचा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यावरची साल आपल्याला इथे काढून घ्यायची नाही. आता या बटाट्याचे इथे आपण वेफर्स पाडून घेणार आहोत. पाहू शकता या पद्धतीने इथे आपण हे वेफर्स पाडून घेतलेले आहेत. आता तुम्हाला इथे मी व्यवस्थित दिसण्यासाठी एक इथे बाउल घेतला आहे आणि या बाउलमध्ये आपण हे वेफर्स पाडून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा हे वेफर्स आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता हे बटाट्याचे काप छान असे धुवून घेतल्यानंतर या पद्धतीने इथे आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत आणि एका स्टिकमध्ये आपल्याला हे या प्रकारे अडकवून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने आपण एकावर एक या प्रकारे हे बटाट्याचे काप रोल करून छान असे या स्टिकमध्ये अडकवून घेणार आहोत. आता याच पद्धतीने इथे आपण 2 ते 3 या बटाट्याच्या स्टिक इथे तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर गॅसवरती मी एका पॅनमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच या स्टिक आपल्याला या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम कमी करून मंद आचेवरती इथे आपल्याला हे स्टिक जोपर्यंत कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत हे दोन्हीही बाजूनी छान असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपण हे दोन्हीही बाजूंनी छान असं तळून घेतलेलं आहे आणि याच प्रकारे आपण इथे बाकीच्या या स्टिकसुद्धा छान अशा तळून घेणार आहोत. रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. तर पाहू शकता इथे तुम्ही हे बटाट्याचे काप छान असे कुरकुरीत होईपर्यंत इथे आपण हे दोन्हीही साईडने छान असे तळून घेतलेलं आहे आणि याचा कलर देखील चेंज झालेला आहे. आता आपण या दोन्हीही स्टिक काढून घेणार आहोत. 31 डिसेंबरसाठी तुम्ही हे स्टार्टर नक्की करू शकता. त्याचबरोबर क्रिसमस पार्टी असेल किंवा किटी पार्टी असेल तर तुम्ही हे स्टिक नक्की ट्राय करू शकता. आता हे छान असे तळून घेतल्यानंतर आपण या तिन्हीही स्टिक एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला पाहूनच कळत असेल हे किती कुरकुरीत आणि छान असे तयार झालेले आहेत. आता काय करायचं आहे तर यामधील एक स्टिक आपल्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला इथे आपल्याला यावरती बोटाच्या साहाय्याने छान असा वरून भुरभुरून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा हा मसाला इथे आपल्याला बोटाच्या साहाय्यानेच छान असा भुरभुरून घ्यायचा आहे,
जेणेकरून तो सर्व ठिकाणी चांगला लागला जाईल। आता दोन्हीही बाजूने इथे आपण हा मसाला यावरती छान असा भुरभुरून घेणार आहोत। आणि आता सर्वात शेवटी यावरती आपल्याला टोमॅटो सॉस या पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावरती आपण घालून घेतलेली आहे। तर इथं आपलं हे मस्त असं चटपटीत पोटॅटो स्टिक तयार झालेलं आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा हे पोटॅटो स्टिक तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हे पोटॅटो स्टिक आवडले असतील तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा। थँक्यू।